नमस्कार मंडळी. मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. आजच्या या भागामध्ये आपण माहिती घेणार आहोत राशीचक्रातल्या शेवटच्या म्हणजे 12व्या मीन राशीच्या ऑगस्ट 2025 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची. अर्थात हे राशी भविष्य नेहमीप्रमाणे आपली चंद्र राशी म्हणजे जन्मराशीनुसार माहिती करून घेत आहोत. तसेच यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती परिस्थितीनुसार दशा महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळेल हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून आपल्याला व्हिडिओ पाहायचा आहे. असं असलं तरी महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चित अनुभवायला मिळतातच आणि म्हणूनच आपण करू शकता या महिन्याचं परिपूर्ण असं नियोजन आणि ठेवू शकता लक्ष महिन्यातल्या घडामोडींवरती. व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे, अर्थातच चंद्राच्या गोचर भ्रमणस्थितीनुसार. तसेच या महिन्यातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पाहायला विसरू नका. मंडळी, काही महत्त्वाच्या व्हिडिओंची लिंक आम्ही नेहमीच प्रत्येक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतच असतो, जे व्हिडिओ आपल्याला निश्चितच उपयुक्त ठरतात. अवश्य ते व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका. चला तर मग जाणून घेऊया या ऑगस्ट महिन्यात आपल्या मीन राशीसाठीचे कसे असणार आहेत ग्रहयोग, त्यामुळे काय सांभाळायचं आहे आणि काय करायचं आहे. शनीची 7.5 आणि शनीचे आपल्याच राशीमधून होणारं गोचर भ्रमण कार्यातला आळशीपणा वाढवायचं काम करतं. परंतु याही महिन्यामध्ये मात्र यावेळी 7व्या घरातून गोचर भ्रमण करणारा मंगळ ग्रह प्रथम स्थानातील या शनीवर आपली शुभदृष्टी टाकत असल्यामुळे आळशीपणा कमी होऊन कार्यातली गतिमानता वाढेल. या असंच्या असं वाक्य आपण गेल्या महिन्यात सुद्धा म्हटलं होतं. त्यामुळे बरीचशी रखडलेली कामं मार्गी लागायला याही महिन्यात मदत मिळेल. मात्र यावेळी मंगळ ग्रह आपल्याला आपल्या बोलण्यावर आपल्या रागावर संयम ठेवा असं सांगत आहे. कारण तो 7व्या घरात आहे. तर आर्थिक व्यवहारावरती सुद्धा लक्ष ठेवून काळजी घ्यायला सांगत आहे. अनावश्यक खर्च यावेळेला अंगावर पडतील, त्यामुळे आर्थिक व्यवहार फार सांभाळून करावे लागणार आहेत, नाहीतर आर्थिक गणितांचा डोलारा कोसळेल आणि फार मोठा फटका महत्त्वाच्या व्यवहारात बसेल. मंगळ ग्रह हा आपल्या भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह असून या संपूर्ण महिन्यासाठी कन्या राशीमधून कुंडलीच्या 7व्या घरातून गोचर भ्रमण करत राहणार आहे, ज्यामुळे कार्याला भाग्याची साथ उत्तम राहील. मात्र ज्यांचा व्यवसाय भागीदारीत आहे यांना भागीदाराबरोबर फार सामंजस्याने वागावं लागणार आहे, सामंजस्याने घ्यावं लागणार आहे, नाहीतर भागीदारीमध्ये वितुष्ट निर्माण होईल. हाच अनुभव वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा येताना दिसेल. तेव्हा आपल्या जोडीदाराच्या भावनांचा अवश्य आदर ठेवा, नाहीतर वाद विकोपाला जातील. कोणत्याही विषयात कोर्ट कचेरी सुरू असेल त्यांनी अवश्य आपल्या वकिलांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही निर्णय या काळात घेऊ नयेत. मात्र नोकरदार मंडळींना हा महिना आर्थिकदृष्ट्या शुभ आणि लाभदायक राहील. त्यांच्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रहाची महादशा अंतर्दशा सध्या सुरू आहे अशा मंडळींना आर्थिक लाभ या महिन्यात मात्र उत्तम मिळेल. नवीन घर गाडी यांच्या खरेदीचे जोरकस योग या महिन्यात जुळून आलेले आहेत. मेडिकल, बँकिंग, फायनान्स, कला, फॅशन डिझायनिंग, इंटेरियर डिझायनिंग, ग्राफिक डिझायनिंग, मीडिया, इव्हेंट मॅनेजमेंट, पत्रकारिता अशा विषयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना हा महिना विशेष शुभ परिणाम वाढवून देणारा राहील. अभ्यास व नोकरी किंवा व्यवसाय एकाच वेळी करण्याची संधी सुद्धा देईल किंवा तशी संधी विद्यार्थी वर्ग घेऊ शकतात. शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा यासाठी हा महिना अनुकूल राहील. अर्थात आळस मात्र दूर सारावा लागेल. प्रचंड मेहनतीची तयारी ठेवावी लागेल आणि योग्य परिपूर्ण नियोजन करावं लागेल. पूर्ण तयारी करून योग्य प्रशिक्षण घेऊन शेअर मार्केटमध्ये सुद्धा पदार्पण करण्यासाठी हा महिना शुभ आहे. जी मंडळी फायनान्स किंवा इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट म्हणून कार्यक्षेत्रात कार्यरत आहेत त्यांच्यासाठी नवीन कामाची संधी वाढवून देणारा, कार्याचा आवाका वाढवणारा असा हा महिना राहणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने मात्र संधिवात, कफाचे आजार, ब्लड प्रेशर, हृदयविकार, उष्णतेचे आजार या संदर्भात विशेष काळजी घ्यावी लागेल. तर मंडळी, असा हा महिना आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचा अशाच रीतीने
किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून सूक्ष्म पद्धतीने करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर, व्हॉट्सअप नंबरवर कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन याची आधी माहिती घ्या, मेसेज करा. तुम्हाला संपूर्ण माहिती पाठवली जाईल, त्यानंतर अपॉइंटमेंट बुक करा. हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरून करत असल्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहजरित्या आपल्या घर बसल्या हे मार्गदर्शन घेऊ शकता. आणि यासाठी जो व्हॉट्सअप संपर्क नंबर आहे तो आहे 9892156163. हा थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. या महिन्यात शेअर मार्केटमध्ये ज्यांना गुंतवणूक करायचं आहे त्यासाठी फायनान्स, बँकिंग, लॉजिस्टिक, फार्मा, FMCG आणि IT हे सेक्टर फार सुंदर साथ द्यायला, फायदा मिळवून द्यायला मदत करतील. अर्थात योग्य जाणकार व्यक्तींच्या सल्ल्याने गुंतवणूक करा. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी 20 ऑगस्ट नंतर विशेष लाभ मिळवून देणारा हा महिना शुभ राहील. मंडळी, ही होती ऑगस्ट महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती, परिस्थिती आणि परिणाम. आता आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात परंतु महत्त्वाचे, ते म्हणजे दैनिक राशीफळ, म्हणजे अगदी 1 ते 31 ऑगस्ट. त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अजून सूक्ष्मरीतीने समजायला सोपे जातील. महिन्याचे पहिले 2 दिवस म्हणजे 1-2 ऑगस्ट संघर्ष व वादावादीपासून मात्र टाळा, अशी पहिलीच सूचना पहिल्या 2 दिवसात मिळत आहे. या दिवसात कुठल्याही प्रकारचे निर्णय घेताना काळजीपूर्वक घ्या आणि आरोग्यावर लक्ष द्या. मात्र यापुढचे 7 दिवस 3 ते 9 ऑगस्ट महत्त्वाची कामं हातात घेणं, नोकरी संदर्भात निर्णय घेणे यासाठी शुभ राहतील. कार्याला भाग्याची साथ तर मिळेलच, पण वडीलधारी मंडळींची सुद्धा मदत चांगली मिळेल. धर्मकार्य, यात्रा, धार्मिक स्थळांना भेटी देणं यासाठी हे दिवस शुभ आणि अनुकूल राहतील. काही चांगल्या बातम्या सुद्धा कानावरती येतील. 10-11 ऑगस्ट आरोग्य आणि खर्च या संदर्भातल्या तक्रारी थोड्याशा वाढतील. काळजी घ्या, अनावश्यक खरेदी टाळा. एखादा लांबचा प्रवास या काळामध्ये संभवतो, तर परदेशातील कामकाजा करता हे दिवस उत्तम राहतील. 12 ते 18 ऑगस्ट पुढचे 7 दिवस गुंतवणूक, आर्थिक निर्णय, महत्त्वाची कामं यासाठी अवश्य नियोजन करू शकता, निर्णय घेऊ शकता. जवळपासचे प्रवास कामानिमित्ताने करण्यासाठी हे दिवस शुभ राहतील. भावंडांची साथ या काळात उत्तम राहील. कुटुंब व स्वतःसाठी काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील अवश्य घेऊ शकता. आपल्या कार्याचा गुणगौरव, पदप्रतिष्ठा, मानसन्मान यासाठी हे दिवस शुभ परिणाम देतील. 19 ते 22 ऑगस्ट सलग 4 दिवस घरासाठी थोडा वेळ काढा. घरासाठीच्या महत्त्वाच्या गोष्टींची खरेदीसाठी ही वेळ अचूक असेल. मात्र सुरुवातीच्या काळात घरासंदर्भातल्या काहीशा चिंता आणि कटकटी वाढवतील. वाहन, घर, जमीन जुमला यांच्याकरता निर्णय घेणं, प्रत्यक्ष खरेदी करणं, पाहणी करणं, शोध घेणं यासाठी हे दिवस शुभ राहतील, आनंदी दिवस राहतील. तसेच विद्या, अभ्यास, नोकरीचा शोध, इंटरव्ह्यू यासाठी या दिवसामध्ये चांगली साथ मिळेल. मुलांसाठी काही निर्णय घ्यायचे असतील तर अवश्य घेऊ शकता. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक आणि प्रॉफिट बुकिंगसाठी हे दिवस लाभाचे असतील. 23-24 ऑगस्ट आरोग्याकडे आणि विरोधकांकडे एकाच वेळेला लक्ष द्यायचं आहे. त्यामुळे काहीसे मानसिक चिंता वाढवणारे हे दिवस असतील. त्यामुळे काळजी घ्या आणि कुठल्याही बाबतीतला हलगर्जीपणा करू नका, निष्काळजीपणा करू नका, अंगाशी येईल. 25, 26, 27 ऑगस्ट जुनी रखडलेली कामं हाती घेण्यास उत्तम दिवस, शुभ आणि लाभदायक दिवस. कोर्ट कचेरीच्या कामांना महत्त्व देऊ शकता. महत्त्वाच्या लोकांच्या गाठीभेटी, महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हे दिवस अनुकूल असतील. व्यावसायिक तसेच विवाहविषयक निर्णय या काळात अवश्य घेतलेले फायद्याचे राहतील. 28-29 ऑगस्ट इथे मात्र महत्त्वाचे निर्णय वेळेतच घ्या, सावध राहून घ्या, नाहीतर अडचणी वाढतील आणि आरोग्य सांभाळा. 30-31 ऑगस्ट पुन्हा एकदा नवीन कार्याचा शुभारंभ करण्याच्या तयारीत असाल तर हे 2 दिवस उत्तम. कार्याला भाग्याची साथही उत्तम मिळेल. मंडळी, ही होती ह्या ऑगस्ट महिन्यातील दैनंदिन राशी भविष्याची आपल्या राशीबद्दलची माहिती. आता जाणून घेऊया शुभ परिणाम वाढवण्यासाठी काय बरं करायचं आहे. या ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्या राशीच्या मंडळीने मंगळ ग्रहाची साथ मिळवण्यासाठी, त्याची अनुकूलता प्राप्त होण्यासाठी रोज सकाळी गणेश व हनुमंत या 2 देवतांच्या उपासनेचे जे काही मंत्र आपण पठण करत असाल ते अवश्य करा. यासाठी हनुमान चालिसा, भीमरूपी मारुती स्तोत्र, संकटनाशक गणपती स्तोत्र, गणपती अथर्व शीर्ष अवश्य पठणामध्ये ठेवा. मंडळी, ही होती मीन राशीची ऑगस्ट महिन्यातली संपूर्ण माहिती कशी वाटली अवश्य कळवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आवडला असेल तर लाईक सुद्धा करा. मंडळी,
विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतामध्ये कुठेही मागवायचं असेल तर 331 रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता व्हॉट्सअप करा. पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल. त्याच पद्धतीने परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी रचलेलं अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार 151 रुपये फोनपे करून आपण मागवू शकता. तर विविध अशा 27 देवदेवता आणि काही ग्रहांचे 108 नावांचं संकलित केलेलं नवीनच अप्रतिम पुस्तक अष्टोत्तर शतनामावली हे सुद्धा आपल्याला मागवायचं असेल तर 151 रुपये फोनपे करून आपण भारतात कुठेही मागवू शकता. तसेच विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्री यंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, वास्तू इंद्राणी यंत्र, सुदर्शन यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, मेरुश्री यंत्र ही सुद्धा आपल्याला ऑर्डर करायचे असतील तर आधी व्हॉट्सअप करा, मेसेज करा, त्याबद्दलची माहिती घ्या आणि त्यानंतर अवश्य आपण ऑर्डर करू शकता. तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे पितळेचं धूपदीप पात्र ज्यामध्ये तांब्याच्या 2 वाट्या बसवलेल्या आहेत. एकामध्ये कापूर सोबत एक लवंग, दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ घंटानाद करत शुभमंत्राचा पाठ करत हा अग्नी संपूर्ण वास्तूमध्ये प्रदक्षिणा मार्गाने फिरवणं म्हणजे वास्तूतली चैतन्य ऊर्जा, शुभ ऊर्जा मोठ्या प्रमाणात वाढवण्याचा योग आपण निर्माण करू शकता. मंडळी याची माहिती सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मंडळी असा हा ऑगस्ट महिना आपल्या मीन राशीसाठी भाग्याचा, शुभ संकल्पनेचा, आरोग्याचा जावो, यशाचा जावो ही भगवंताचरणी प्रार्थना. कळावे लोभाय असावा. धन्यवाद.